मंडळी, विनोदाच्या विविध पक्वानांनी आयुष्याची रंगत वाढवायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज एका हॉटेलमध्ये होणार आहे शूटिंग. चला तर बघूया या शूटिंगमुळे त्या हॉटेल मालकाला फायदा होतोय की चला बघूया तिथे काय घडतंय. बने हो, नाश्त्याची सगळी तयारी झाली ना रे? होय तर सकाळी 7 वाजता तुम्ही मला वडे सोडायला सांगता आणि कस्टमर 8 वाजता येतात. बरोबर. 1 तास ते वडेने मला जाब विचारतात काय रे? की आम्हाला गरम तेलात का ढकललीस म्हणून. हो, आयशीच्या घोवाला सकाळी 7 वाजता वडे सोडायला सांगता मला. कानफार फोडून वाचा हे पण बोलशील. अरे मालक आहे मी तुझा, थोडं तरी रिस्पेक्ट देशील का नाही? दादा तुमचं ना लक्ष नाही हल्ली धंद्यात. आधी सांगतोय. अरे काय अहो, बोलतो? काय सांगतो म्हणजे काय, हल्ली कॉम्पिटिशन वाढलेली आहे धंद्यात आपल्या, माहिती आहे ना. तर इकडे नवीन एक हॉटेल झालंय रस्त्यावर, आपल्याकडे? राजपूत हॉटेल. तो हॉटेल झाल्यापासून ना मला भीती वाटायला लागले, आपला धंदा कमी होणार. येणारच का तू? अरे 3 पिढ्यांची परंपरा असलेलं आपलं कदम हॉटेल आहे. त्यातलं कोण पण आयलं तर आपल्या कदम हॉटेलचं थोडी धंदा बंद होणार आहे. अरे किती छप्पन आयले आणि किती गेले, पण कदम अजून निश्चल आहे. निश्चल आहे म्हणजे कोण हलवूच शकत नाही, नाही असं पळू शकत नाही, असं धावू शकत. एकदम म्हणजे एकदम स्थिर आहे, त्याला निश्चल बोलतात. आग लागली नाही ती तुमच्या तोंडाला. काही झालं? अहो, स्वतःचं नाव घेताना 3 वेळा उचकी लागते तुम्हाला. कशाला नको ते जडते शब्द वापरताय. अहो, धंद्याकडे लक्ष द्या, कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तिथं राजपूत हॉटेल चालू झालेलं आहे, आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार 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 नमस्कार. तुमच्या दोघांमध्ये मालक कोण आहे? आमच्यात मालक कोण दिसतोय? खवं तर कोणीच दिसत नाही. आय एम सो सॉरी. पहिली तुझी लायकी बसा रे. बस. अरे बसा बसा, तुम्ही बसा बसा. बसा ना. हो दादा नो बसा. बसा. नमस्कार, मी मालक आहे. नमस्कार. नाव काय आपलं? अरुण कदम. अच्छा अच्छा अच्छा. अरुण काय कदम. तुम्हाला खायला पाहिजे बोला? आम्हाला शूट करायचंय तुमच्या हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये शूटिंग झालं. शूटिंग आपल्या शूटिंग. म्हणजे अख्खा गावाला आम्ही विचारलं की कुठलं हॉटेल बेस्ट आहे शूटिंग साठी, तर ते म्हणाले कदम हॉटेल. म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. बघितलंस, 3 पिढ्यांची पुण्य आहे वाचाऱ्या. अख्ख्या गावातल्या लोकांनी सांगितलं की हे कदमचंच हॉटेल आहे, तिकडे तुम्ही शूटिंग करा. राजपूतच्या हॉटेलचं नाव सुद्धा घेतलं नाही बोल. आणि सर, आम्हाला शूटिंगला जसं हवंय ना एक्झॅक्टली तसं हॉटेल आहे. किती वेळ लागणार आहे? कारण आता माणसं येणार, धंद्याची वेळ आहे ना. बरोबर आहे, कस्टमर याची वेळ आहे. किती वेळ लागेल पाहिजे? अर्धा तास लागेल. अर्धा तास? अर्धा तास. अरे ठीक आहे ठीक आहे, मग अर्ध्या तासामध्ये शूटिंग आपण करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. नंतर लोक काय अजून कोण उठलेलं नाही, मग अर्ध्या तासानंतर उठतील, मग येतील रे शूटिंग करूया रे आपण. एक मिनिट, इकडे इकडे. अहो, तुम्ही परमिशन द्या, पण त्यांना आधी एक सांगा, आमची अट आहे. आमच्या हॉटेलचं नाव दिसलं पाहिजे आणि तुम्ही पण दिसलं पाहिजे त्या शूटिंग मध्ये. अरे हा हा, फुकटची पब्लिसिटी होईल आपल्या हॉटेलची. यार थँक्यू बोलले, म्हणणं लक्षातच नाही. मला मी काय बोलतो, म्हणजे हे बघा, म्हणजे तसं आम्ही परमिशन तुम्हाला देतो. थँक्यू थँक्यू सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, Yes, sir. माझं आणि या हॉटेलचं नाव जायला पाहिजे. आणि आमचं मालक पण दिसलं पाहिजे. दिसू नाही नाही, अवूनच दिसणार, तुम्ही पण दिसणार, हॉटेलचं नाव पण दिसणार, विशेष अभाव मध्ये तुमचं नाव पण लागेल, सगळं होणार. फक्त तुम्ही परमिशन द्या बस. सर, तुमची परमिशन आहे सर? हाय, दिली परमिशन. थँक्यू सर. थँक्यू सर. ते नोकराचं कास्टिंग करायचं. हा, सो ऍक्च्युली कसं आहे, एक वेटरचं कॅरेक्टर आहे इथे या फिल्म मध्ये. वेटरचं कॅरेक्टर आहे. वेतलचं कॅरेक्टर कोण करतं? वेटर सर. वेटरचं कॅरेक्टर आहे. हा हा, तर त्यासाठी मला एक ऍक्टर हवा आहे. हा, मी आहे ना. मी वेटर सगळं करतो का, म्हणजे आचारी पण आहे, जेवण पण बनवू शकतो. नाही सर, पण हे करेक्ट वेटर दिसतायत. हे हवेत आम्हाला. एकदम प्रॉपर तुम्ही वेटरच दिसताय. म्हणजे गेस्टच केलं नाही की मी वेटर दिसू शकतो. थँक्यू. नाही, तुम्ही काम कवाल का? म्हणजे मला आवडेल सर करायला. म्हणजे मैं तो सड़क से उठाकर तुम्हें स्टार बना दूंगा सर. मला स्टार बोलला. सडक पण बोलले. सर, मी काय म्हणतो, ऐका ना दादा, माझा ऐका.
मला घ्या तुम्ही, माझं पाठांतर पण चांगलं आहे, तुम्ही कोणाला पण विचारा, खरंच सांगतो. नाही 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 सर, पण मला हे करेक्ट त्याला आपण मालक करू. हा मालक करू त्याला. मालक हा नाही, चालेल. मी मालक आहे ना. प्लीज तुम्ही खूपच भावी कराल असं वाटतं मला. मी करू शकतो. एकदम भावी, एकदम भावी. करू रे, करू करा. थँक्यू. सर मी रोहित सरांना बोलू प्लीज गाडीत बसते प्लीज सर प्लीज. फक्त तुमच्याकडे नोकवाचे जर कपडे असतील, हाफ पॅन्ट वगैरे तर. अच्छा आहे. अच्छा त्याचे कपडे, हा त्याचे कपडे काय? वनी. हा आले सर. येस येस येत आहेत ते. हा तू इथे बस मालक म्हणून. हा. ओके. सर रोहित सर या ना सर. हा कवेक्ट एकदम परफेक्ट. हे हिवो आहेत आपल्या. हे सर आहे तुमचे. या हिवो आहेत आपले. सर आपण वेडी आहोत. आपण सुरू करूया का सर? फक्त ते 7वी ऍक्सेंट आपल्याला हवाच आहे तो. ओके सर. ओके चल सर डायलॉग सुरू करते. मी इथं आहे ना. हा तुम्ही इथे बसा. हा सर सुरू करायचंय. ओंकार, येस सर. मी इथेच असणार आहे का मला यायचंय? एंट्री आहे सर. बर, एंट्री आहे. कॅमेरा फॉलो करणार आहे का? येस सर. हा कॅमेरा आहे. चला. तो तुम्हाला फॉलो करणार. हा अवुन सर तुम्ही इथे उभे राहा. डायलॉग बिलॉग काही हरकत नाही. ही तुम्हाला फॉर्म करेल. ओके. काय बोलायचं? तुम्ही थांबलात तर ती तुम्हाला मागणं फॉर्म करेल. नाही हे फॉर्म करेल. प्राऊड करेल म्हणजे मी सांगेन तुम्हाला तुम्ही इथे असं फडकमावत उभे राहा. ओके. तुम्ही चुकलात तर मी सांगेन तुम्हाला. डोंट वरी सर. ओके वेरी फॉर टेक. ओके चलो वॉल कीप इट वॉलिंग एंड एक्शन. अरे कदम हॉटेल हेच आहे का? हा अख्ख्या पंचकृषीत गाडलेलं एक कदम हॉटेल आहे. बेन्या मुस्कडात वाजवीन, टेबल पुसा दे नीट. बारक्या टेबल नीट पुसायचं वाहन मारेन. एक मिनिट. या वसाडीला डायलॉग दिलाय? नाही दिलाय. अरे मी बोलतो का संबंधित? बारक्या टेबल नीट पुसायचं वाहन मारेन. तुला मारून तू कपडा. काल या हॉटेल मध्ये 12 मेलेले उंदीर गावलेत. त्याच्यामुळे काल 15 माणसं मेलेली आहेत. तुझ्या तर आता कट. अरे सर सर का कट केलं तुम्ही? नाही काही झालं माहितीये काय? तसं आमच्या हॉटेलमध्ये असं काही झालेलंच नाही. म्हणजे नाहीच झालेलं आहे. ऍक्च्युली झालेलंच नाही तसं. म्हणजे 15 माणसं जी मेलेली म्हणतात ते आमच्या हॉटेलमध्ये नाही आहे. अहो आम्ही 4 पिंजरे लावलेले आहेत. एका पण पिंजऱ्यामध्ये उंदीर आला नाही. एका पिंजऱ्यात तर मी अडकलो. म्युन्सिपालिटीतून मला सोडून आणलाय. हे सापडलं होतं. त्याच्यामुळे सर म्हणजे असं काही झालेलंच नाही ना. पण ते तुमच्या ह्या कदम हॉटेल बद्दल नाही बोलत आहेत ना सर. हा पिक्चर मध्ये एक कदम हॉटेल आहे, त्या कदम हॉटेल बद्दल सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. मी बोललो आमच्या हॉटेल म्हणजे आमची बदनामी होईल ना म्हणून असतं. नाही तुमची बदनामी तुम्हाला का वाटतंय मला कळत नाहीये. तसं नाही. ऍक्च्युली मी इकडे उभा आहे ना, मी दिसतोय ना म्हणून असं म्हणणं वाटलं. पण थोडंसं बदला असं म्हणणं ते वाटतं. स्वतः दिसताना नाव येत आहे ना कदम हॉटेल, तर त्यांना वाईट वाटतं. वनी येस सर. तुझे भी लगवा है क्या? ऐसा है के? म्हणजे खरं तर अगदीच तसं नाही वाटत. म्हणजे असं कुठलं तरी एक कदम हॉटेल असेल असं वाटू शकतं ना सर. लोकांना एवढं नाही कळणार ना सर. ए दत्वात्रे तेरे भी कोई लगवा है क्या? कैसा बदनामी हुआ है कदम होटल का कह के? ऐसे थोड़े लग रहा है थोड़ा वंस मोर हाक मार एकदा हाक मार. पर सच में लगवा है तुझे दत्वात्रे? मतलब बदनामी हो गई है क्या? वैसे थोड़ा लग रहा है, थोड़ा नहीं भी लग रहा है. हो जाएगा सर, हो जाएगा. क्या करने का? पण असं अगदीच लोक की ह्याच गावातलं हेच कदम हॉटेल. यस सर. महाराष्ट्रातला प्रेक्षक हा अत्यंत सुज्ञ आहे, अतिशय चित्रसाक्षर आहे.
त्यामुळे त्याला माहिती आहे की आपण जे चित्रीकरण करतोय ते एका विशिष्ट गावातल्या एका विशिष्ट हॉटेलमध्ये होत आहे. करेक्ट सर, ही करेक्ट घटना काल्पनिक आहे. करेक्ट. जरी हे लोकेशन वास्तववादी असलं तरी. तरी कल्पना काल्पनिक आहे सर. हा, त्यामुळे यांच्या व्यवसायावर याचा काही परिणाम होईल असं मला काही वाटत नाही. येस येस सर, ते आहेत. थँक्यू सर. नाही नाही म्हणजे व्यवसायावर असा परिणाम होणार नाही, पण ऍक्च्युली मी आहे ना मी कदम हॉटेलमध्ये इकडे मी उभा आहे, त्याच्यामुळे लोकांना असं वाटू शकतं बाबा कदमच्या हॉटेलमध्ये कवू आपण चेंज करू थोडंसं काहीतरी बदल. काहीतरी करू. थांबा थांबा. वनी सर फक्त हॉटेल घेतलं तर सर येऊन फक्त हॉटेल म्हणतील, मग ओके. यांनी कदम बोललं तर म्हणजे ओके काही ओके प्रॉब्लेम नाही होणार. ओके ओके सर तुम्ही या आणि कळलंय सर तुम्हाला ओके. ते फक्त येतील, हॉटेल म्हणतील, नंतर तुमचा तो डायलॉग असेल पंचकोशी वॉट एव्हर. ओके सर इधर से ही लेना है. हाँ एंट्री नाही. नहीं इधर से ही. ओके. ओके चला. रेडी सर. ओके सर. ओके रोलिंग एंड ऍक्शन. काल या हॉटेलमध्ये 12 मेलेले उंदीर गावलेले आहेत. काल इथनं जेवून गेलेली 15 माणसं मेलेली आहेत. तुझ्या तर आईला तुझ्या. नाही काही झालं थोडं ऍक्च्युली काही झालंय ते जे तुम्ही बोलताय ते हॉटेल हे नाही, ते फिल्म मधलं हॉटेल आहे. खरं जे कदमचं हॉटेल ते हे नाही आहे. गाबड्या अख्ख्या गावात बॉम्ब चालली आहे. नाना चौकातल्या गणपतीच्या मंदिराच्या समोरच्या चपलेच्या दुकानाच्या बाजूला 3 नंबरचा गाळा असलेल्या कदम हॉटेलमध्ये काल 15 माणसं जीवन गेलेत आणि ती विषबाधेमुळे मेलेत. या अख्खा पत्ता सांगितला इकडचा वताऱ्याने. बसा तुम्ही. अरे बॉम्ब होईल गौरी बदनामी होईल आपली. सर ते तुमच्या हॉटेल बद्दल बोलतच नाही येत ना. पण सर अरे पण गणपतीचं मंदिर आहे ना तिकडे. भारत में सिर्फ एक ही गणपति का मंदिर है क्या? नाही तुम्ही एक काम करा, इकडे शूटिंग नाही करू शकत. एकच एक बघूया काहीतरी करूया आपण. तो करना पड़ेगा सर. वनी तेरे को सच में लगवा है क्या कि इनकी बदनामी हो गई है इससे भी? ऍक्च्युली वाटू शकतं असं, पण दत्वात में तेरे को भी लगवा है क्या? एक्चुअली मेरे को थोड़ा लग रहा है, थोड़ा लग रहा है, मगर हो जाएगा. अरे यार कोई भावत का सुपुत्र मुझे कुछ आइडिया दो यहाँ पे. मी सर आपण क्रम बदलला तर नाही वाटणार सर. वनी वनी कहाँ पे थी तू? ग्रेट. मैं तुम्हें आगवा में ढूंढ रहा हूँ यार. नाही सर, रेडी सुरू करूया. शुरू करो चलो. चालेल. सब आप सबको सब पता है ऑलरेडी. सर, को सब पता है पता है, ऑलरेडी. सर तो आपण फॉर्म बदलतोय फक्त, त्यामुळे नाही वाटणार तसं काही. नक्की ना? नक्की ओके बरोबर ना? हो बरोबर. चलो चला खूप वेळ होतोय. चला घाई करा. यस सर बोल. सर रेडी सर. चलो सर आता थांबू नका, मी आहे सर, मी प्राऊंड करेन, मी सांगेन तुम्ही थांबा. अरे मी नवीन ऍक्टर आहे ना. कभी Yes, पण yes. नको सर. चलो. ए गाबड्या 3 नंबरचा गाळा चपलेच्या दुकानाच्या बाजूला गणपती मंदिराच्या समोर नाना चौकामध्ये असलेल्या कदम हॉटेलमध्ये काल 15 माणसं विषबाधा झाल्यामुळे मेलेत. या हा म्हणजे हे बरोबर वाटतंय आपल्या हॉटेलला. कंटिन्यू. कंटिन्यू सर पुढे. ए! मला आता असल्या घाणेरड्या हॉटेलात जेवायचंच नाही आहे. नाही ते काही झालं थोडस काल प्रॉब्लेम झाला, मला असं झालं होतं. बस इथं जेवाय कुठलं चांगलं हॉटेल आहे? हे राजपूत हॉटेल, नाना चौकातलं राजपूत हॉटेल. नाही नाना चौकातलं राजपूत हॉटेल. मस्त जेवण मिळतं, मस्त जेवण मिळतं. Very nice. Boys sir, shifting to Rajput Hotel. Rajput Hotel पे shifting. What a scene, sir. हे तिकडे कशाला चालले? ते आता आमचा नेक्स्ट सीन जो आहे तो राजपूत हॉटेलला आहे. अच्छा. म्हणजे हिरो काय करतो, हिरो येतो इथे कदम हॉटेलमध्ये खातो, खूप वागावतो, त्याला नाही आवडत इकडचं जेवण. तो राजपूत हॉटेलला जातो आणि तिथे जाऊन तृप्त होतो. अच्छा हा सीन आहे सर. बने मला सांग, राजपूत हॉटेलचा मालक माझ्यासारखी ऍक्टिंग करू शकतो काय रे? नो सर नो. तुमच्यासारखी ऍक्टिंग कशी कोण कवेल आता मला सांगा. एकदा पिक्चर रिलीज झाला की तुमचं हॉटेल बंद. फिल्मची कामं येणार सर तुम्हाला, वेब सिरीजची. अच्छा मला फिल्मची काम आहे. सगळे डिरेक्टर असे असणार आहेत की दिल पुकावे आवे 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 असे असणार आहेत सगळे. म्हणजे मुंबईच्या सगळ्या हिरोईन माझ्याबरोबर काम करणार.
सगळ्या हिरोईन तुमच्यावर काम करणार सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. पाया पडतो. अरे नका थँक्यू. अरे मला तू मस्त सुपरस्टार होणार बोल. अहो कसला सुपरस्टार, ते आपल्याला फसवून गेले. काय राजपूत हॉटेलचं जेवण चांगलं लागतं अशी जाहिरात त्यांनी तुमच्याकडनं करून घेतली माहितीये काय? आणि तुम्ही वर तोड करून सांगताय मस्त जेवण लागतं तिकडचं. अरे मग ती बोलली अहो काय तिकडचं, त्यांची जाहिरात होणार, त्यांच्या हॉटेलची भरभराट होणार आहे आता. नुसती ऍक्टिंग करत बसा इकडं. मी पण जातो राजपूत हॉटेलला काम करायला. मोठं मालक बनतायत. असला माझी ऍक्टिंग नेहमी फसते. मस्त. प्रसादा. वा वा वा, फार सुंदर, फार मजा आली, अप्रतिम. माने आज काही वेगळंच म्हणजे वा वा, बहारदार. फार मस्त वाटलं तुला या बेरिंग मध्ये बघून, खरंच खूप मस्त वाटलं. कधी कधी ऍक्टरनी दिलेला चेंज खूप सुखावून जातो, तसं काहीसं झालं मला. फार मजा आली, फारच मजा आली. अरुण, अफाट एनर्जी, अफाट कन्व्हिक्शन, लाजवाब, मजा आली, वंडरफुल. सई. अरुण दादा, वी लव्ह यू. देर इज नो वन लाईक यू. तुमच्यासारखं कोणीही नाही आणि तुमच्यासारखं कोणी होणेही नाही. फार मजा आली गाईज. शाब्बास की तुम्हाला खूप मोठी. मंडळी, आज इथे घोंगावणार आहे बाप लेकीच्या वेडेपणाचा वारा. कारण आज इथे पुन्हा ऐकू येणार आहे आपल्याला शिवाली हे खरंयचा नारा. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडकपणाचा विकी कौशल निविश कुलकर्णी यांना. झालंय, वाजवून झालंय. अरे यार, अरे अडकलो यार, अडकलो. अरे यार, आलो आलो. अरे यार हे अरे कोण आहे? अरे मी आहे, मी बाबा. बाबा बाबा. हा हा. अरे काय आहे? अरे अडकलोय, गेली 22 मिनिटं असाच अडकलोय. 22? होय, जरा बघावं जरा. काय झालं, श्वास फास्ट गुदमरलाय माझा. हळू हळू कसे काय अडकला तसे? हा, काय माहिती नाही. काय घालायचंय की काढायचंय सदरा? हो बाबा, हा, घालायचंय की काढायचंय? आठवत नाहीये. 20 मिनिटं झाली. श्वास गुदमरलाय ना. हळू एक एक बघू जरा. असं द्या, असं द्या ना. हा. येडस आहे चाल. काय माणूस आहे ना. अरे जावे बाबू, तुम्ही कधी आलात? मुद्दाम करतं का हो? नाही, खरंच नाही. मी आता हे अडकलेलं कोडं सोडवलं नसतं ना तर श्वास गुदमरून मेला असतात, कळलं ना? वाटतं. काय? ये, बसा 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 बसा. अहो अचानक कसे आलात? बायकोला न्यायला आलोय माझ्या. अहो तिने सांगितलं होतं मला आज सकाळी घरी येते म्हणून इकडून. हा. संध्याकाळचे 7 वाजून गेले, आता घरी आली नाहीये होती. बरं, फोन करायची काही पद्धत नाही. मी फोन करतोय तर ते उचलून सांगण्याची पद्धत नाही. आहे कुठे ती? बोलवा. तुम्ही आधी शांत व्हा जयस्वाल बापू. जावई बापू. कोण आहे इथे जयस्वाल? तसं नाही, तुम्ही शांत व्हा आधी. काय हे करताय? बोलवा तिला, बोलवा. अहो शिवाली घरीच गेली. काय? शिवाली घरी गेली. व्हॉट? शिवाली घरी गेली. ऐकू येत नाही म्हणून विचारतोय का मी? शॉकिंग रिॲक्शन आहे ती. हा. शिवाली शिवाली गेली इकडून? हो, सकाळीच गेली. काय झालं, सकाळी माझं आणि तिचं जरासं भांडण झालं. पावाला लोणी तिने जास्त लावलं म्हणून मी तिच्यावर चिडलो. तिला 4-5 शब्द काहीतरी सुनावले, तिनेही मला सुनावले. मी शेवटी म्हटलं ए मसणात जा. ती म्हणलं ठीक आहे जाते सासरी, म्हणून ती गेली सासरी. म्हणजे माझं घर म्हणजे मसन आहे? तसं नाही मला म्हणायचं. तसं नाही म्हणजे तुम्ही बोललात आता. अहो नाही, तसं नाही बाबा तुम्ही बोललात, शब्द जपून वापरा माझ्या घराबद्दल. मी जपूनच वापरतोय.
असा कोणता बाप असतो पावाला जास्त लोणी लावलं म्हणून मुलीशी भांडतं कोणी? ओ तुम्ही ओळखत नाही तिला, लहानपणापासून तसंच आहे तिचं. क्रीम बिस्किट खायची ना तर मधलं लाल कलरचं क्रीम असायचं ना, याचं याचं करून संपायची. मला सुकी बिस्किट द्यायची. मी काय वेडा का सुकी बिस्किट खायला? बिस्किट मी आयुष्यभर कशाला बिस्किट, मला बिस्किट पाहिजे. हळू 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 बाबा, बीपी शूट होईल. सतत तिला क्रीम, सतत तिला क्रीम. हो काय खायचं? हळू, 4 लोक जमा होतील. हळू, एवढं काही झालं नाहीये. हा हा एवढा चिडण्यासारखा मुद्दा, बिस्किटातलं क्रीम एवढं नाहीये चिडण्यासारखं बाबा याच्यात काही. हो पण अन्याय झाला त्यामुळे एकदम बाहेर पडला माझा अन्याय. काय माणूस आलाय माझ्या नशिबात माहित नाही. हा अन्याय आहे तुमच्यासाठी. स्वतःची मुलगी हरवली आहे, ती अजून घरी पोहोचली नाही, याचं टेन्शन नाहीये तुम्हाला? अहो कसलं टेन्शन? हो तुमची मुलगी, माझी बायको घरी पोहोचली नाहीये, इथून निघाली आहे. अहो, ती कुठे पोहोचली गेलीये? ती नाहीये इकडे. काल नाही बोलायचं तुमच्याशी, मला माहितीये तुम्ही टाइमपास करत अहो, बसलाय. खरंच मी नाहीये. शोधतो तिला. कुठे आहे ती? अरे नाहीये आता सांगतो. काय कुठे? ओय सुखमंदार इथे आ, इथे आ. ओए बब्बे, तेरा पडिंदा ओए. रात्री 9 वाजता. आ? रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर ओए. प्रमोशन जस्ट केलं काय त्याचं काय? जाऊ दे. ओए ये कोण आहे अडकुल्ला? गप्पे. अडकुल्ला. हे काय चाललंय सगळं? नाही मी ओळख करून द्यायची राहिली माझी. काय ओळख? हा सुखविंदर. गेली मिशी गेली. काही गरज आहे का? मिशी काढ, ती काढ, कोपऱ्यात आहे का? नीट काढ. हा सुखविंदर. कोण सुखविंदर? हा पण हा कोण? सुखविंदर. ते कळलं मला, पण सुखविंदर कोण आहे? हा पण हा आहे कोण? हे सुखविंदर. 4 वेळा तेच काय सांगतो? हा सुखविंदर आहे ते कळलं मला, पण हा जो सुखविंदर म्हणून इथे माझ्या समोर बिंडोक ध्यान उभं केलंय, आहे कोण हे? ते हा सुखविंदर. हा माझा सामानपुत्र. सामानपुत्र म्हणजे तो ऍक्च्युली जन्म देत नाही, पण नंतर जन्म दिल्यासारखाच वागतो. सामानपुत्र. मानसपुत्र म्हणतात त्याला. सामानपुत्र. ओए मेरा नाल एकदम देखण वास्ते सोनी हो, इसलिए ये मैंने बोली हो. ये मेनू बोलियो. ही सुखविंदरची भाषा आहे. होय सुखविंदरची भाषा. या भूतलावर कोणत्याच प्रदेशात ही भाषा बोलली जात नाही, जगात कुठेच नाही. मला माहितीये ती शिवाली. नाही कसं इकडे बसा आधी. तुम्ही ना माहितीये तुमचा गैरसमज होतोय. अहो बाबा मला कळलंय ती शिवाली आहे. अहो नाहीये शिवाली. पाठवा माझ्या बरोबर. अहो शिवाली नाहीये ही. हा माझा मानसपुत्र आहे, कळलं का? बलविंदर सिंग. दलिंदर सिंग. हा दलिंदर. ए दलिंदरांनो, आता दोघांनी सुखविंदर सिंग नाव सांगितलं मला. दोघंही चुकाल. माफी दे दो. माफी दे दो. ऐक बाबू, 15 मिनिटं आपली दरवेळी वाया जातात की नाही ते सुरुवातीला. कशाला दरवेळी वाया घालवायची सांग मला? हा पटकन घरी जाऊया ना, मी वाट बघत होतो. ऐका शिवाली घरी चल. ऐका शिवाली घरी चल. ऐका इतकं मिस करतं माझ्या मुलीला शिवालीला. ह्या क्षणाला शिवाली इकडे नाहीये, पण तिला किती मिस करताय. एक पुरुष तुमच्या समोर आहे तरी म्हणता शिवाली त्याच्यात दिसते म्हणून. पण बाबा मी स्त्रीच आहे, पुरुष नाहीच आहे. माफी दे दो. ना मी थोबाड पडेन आता. मला खूप राग येतोय बाबा. अहो नाही खरंच सांगतो. अहो शिवाली नाहीये ती. अहो समोर बोलली आता. तुम्हाला वाटतं का मला दिसत नाही म्हणून? ही हा सुखविंदर आहे. अहो नाही. तामिळनाडूचा. कुठलाय? तामिळनाडूचा. सुखविंदर तामिळनाडूचा आहे. त्याच्यावर मी विश्वास ठेवायचा आहे का? निशिम विश्वास ठेव, मी खरंच सुखविंदर आहे. माफी दे दो. बाबा आता कळलंय
मला. ती समोर बोलली आता मला निशिम. नाही अहो ती शिवाली हो बाबा. अहो, नाही अहो, शिवाली चेहरा पट्टी सेम आहे दोघांची. अहो गप्पा बसा हो. काय बालिशपणा लावलाय तुम्ही. हे काय आहे? हा ही ओळखता येणार नाही. माझी बायको मला ओळखता येणार नाही. सरळ सरळ दिसतंय मला की ती शिवाली आहे. शिवाली गेली नाही गेली. इथे तुमच्या मागे उभी आहे. हे स्केच पेननी दाढी मिशी काढली आहे बालनाट्यासारखी. कसं दिसतंय बघते. बाबू एकदा आरशात जाऊन बघ. मंद माकड दिसतेस, बाकी काही नाही. अपने जबान को लगाम दे. किसके नाल तू बात करी आसी, ध्यान रखो सोनिए. सुन बोरी बंदर. अरे सुखविंदर रे. ओए सुखविंदर आसी या बोरबंदर आसी, तनु क्या करना पड़ेगा 90. 80 नंतर 90 हा विनोद केला तुम्ही. हा घाणेरडा विनोद कोणाला सुचेल सांगा. शिवाली सोडून कोणाला सुचेल. नाही. हा दर्जा अजून कोणाकडे आहे. बाबा ही शिवाली आहे ओ. नाही आणि हो. ए बाई तू ना एका अत्यंत सुंदर भाषेचे 80-90 करतेस एवढं लक्षात ठेव. मला खरंच जमत नाहीये का नाही बाबा? बेटा नाही. अत्यंत बेमालूम सुखविंदर सिंग करतेस. अरे मी रोज भेटतो तुला तरी सुद्धा मगाशी अरे हा कोण आहे असं झालं माझं. आता 4-4 महिन्यांनी येतो हा कन्फ्युज. खूप बोलला था. ऍटलिस्ट मला ऐकू येणार नाही असं तरी बोला. सगळं समोरासमोर चालतंय माझ्या. तनु शर्म नहीं आती चोरी सुपिया सुनियासी. ही कुठली भाषा आहे. ही काय भाषा आहे. चुप बैठ. ना सुखविंदर ना मेहमान है. मेहमान है. अरे यहाँ पाहुणे है. आणि सामने अपने गुस्से पे बाबू रख. काबू असतं म्हाताऱ्या. तुझ्या बापाने गुस्स्यावर बाबू ठेवलाय. काय होणार आहे गुस्स्यावर बाबू ठेवायचा. गुस्स्यावर काय होणार त्यांनी गुस्स्याचं. काबू असा शब्द आहे. ठीक आहे देख जाऊया भांपो असं म्हण करा. म्हाताऱ्या माझ्याशी बोलूच नको तू या भाषेत. माझ्याशी मराठीत बोल मराठीत. हो हा मानस पुत्र आहे. कळत कसं नाहीये तुम्हाला. तुमचं काय हट्ट आहे हा मान. बरं मी केलं मान्य. हा आपण मान्य करूया. हा तुमचा मानस पुत्र आहे. हा? सुखविंदर कुठून आला अचानक तुमच्या आयुष्यात. हा आता तामिळनाडूला असतो पण त्याच्या आधी तो पंजाबला होता. अच्छा. सध्या तो ट्रकवर क्लीनर म्हणून काम करतो. याचे बाबा आणि मी आम्ही खूप जुने मित्र. अच्छा. हा तरुण असतानाच याचे बाबा गेले. मी स्वतः रक्त दिलं होतं त्यांना. त्याच्यामुळे गेले. नाही त्याच्यामुळे नाही गेले. मग कशामुळे गेले. अपघातात गेले. तेव्हा मी ठरवलं की हा माझा मानसपुत्र असेल. सुखविंदरला मी मोठा करणार. ओए पुत्र येथे आओ. अरे कुठलं भिकार नातं रे तुमचं. हा बाप आहे तर हा पुत्र म्हणणार. तू कसला पुत्र म्हणतो. माफी देतो. वाटलं मला माफी देतो. मी पण करतो. लब्बे. अरे बल्ले रे. अरे कुठला लब्बे. लहान आहे ती. लहान आहे. लहान आहे. लहान. आणि ती तो तेव्हा नारो डुक्कर. उत्तर कुठला डुक्कर. नारो आसू पोछा तारे नाले विच काय काय नाही करांदा. तर बाप जैसा असंदा ना. जगात काही असलं तरी इंदेडा छातीने त्याला फेस करांदा. माझ्यावर विश्वास असंदा ना. डोळे पुसंदा. बाबा सगळं मराठीत बोललात तुम्ही. फक्त दादा लावताय शेवटी. अख्खीच्या अख्खी वाक्य मराठीत आहेत सगळी. ओए बब्बे तू मेरे नाल विच रक्ताचं पाणी करांदा की नाही करांदा. हो मी सांगतो तुला म्हणजे तोंडाने सांगतो. मी करांदा. तू नसंदा तर माझं काय वांदा. मला काय वांदा.
ओए जिंदगी ओए ओए, शावा शावा पडी हा. अरे हडीप्पा रे सतत कसं चुकता तुमच्या चुका सुधारायला आलो मी इथे पडी हा शब्द आहे ना 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 रो डफर. अरे पहिल्यांदा करेक्ट बोललात तुम्ही डफ्फरच आहे हे आणि तुम्ही पण डफ्फर आहात. मस्करी करायला आलोय मी इथे काहीतरी टेन्शन आहे मला म्हणून हिला घेऊन जायला आलोय मी. सुनो जाओ बाबा. काय तुम्ही बोलू नका माझ्याशी मराठीत बोला. तिथे घरी माझी आई बाथरूम मध्ये पडलीये सकाळी. सासूबाई पडल्या बाबा. अजून काय प्रूफ देऊ मी तुम्हाला. या जगात माझी आई पडली याच्यावर एकाच व्यक्तीला आनंद होऊ शकतो ती ही आहे शिवाली. आता सांगा ही शिवाली नाहीये. सांगा ना ही शिवाली नाहीये. आता याला आनंद झाला. हो शिवाली हे खरं आहे. काय बोललात. सुखवेंदर आहे साचा. अरे नका ना करू यार हे. ओ बाबा सुखविंदर साचा नसी नसी आणि मा बाथरूम में पाय घसरून परंदा मोहनच्या धाडो हरिप्पा तर नाल विच तुझ्या पोटात दुखता तर नाल विच अशी कशी वागतेस तू. तर नाल विच अशी नाही ऐकायचीस तू. काय હું તને જોઈશ હવે જો હું શું કરું છું. મારા માટે ગલતી નથી લાઈન ક્રોસ કરી દો. હવે જો શું કરું હવે હું તને જો હું શું કરું તારા બાપ શું एक वाजत तिथे वा तुम्ही મને પોતાના દિમાગ ના आहे. हा गुजराती बोला आता. पण वेगळी भाषा बोलत होतात ना. गुजराती कुठून सुरू केलंस मध्ये मारा माटे तारा माटे. हा શું आहे आता नका बोलू. एक शब्द जरी बाहेर काढलात ना घशात हात घालून अनवरस भाषा बाहेर काढीन मी तुमच्या. माझ्या बाबांशी नीट बोलायचं. सुखविंदर खड्ड्यात गेला सुखविंदर. शिवालीच्या बाबांशी असा बोलायचं नाही. घ्या अजून काही हवंय. अजून काही करायचंय नाटक. आता तरी कबूल करा ही शिवाली आहे. हा कराल का. थोडक्यासाठी ना खरंच ना तसूभर त्याला शंका आलेली नव्हती की तू शिवाली नाही आहेस म्हणून. थोडक्यासाठी कबूल केलं स्वतःच्या तोंडाने. लाज वाटते मला तुझी लाज वाटते. ओए मारे माटे थोडासा माफी. शट अप. काय करायची ती माटे आणि नाल आता कुठे घालू ती. ओ बाबा तुम्हाला रंगभूमी रंगभूमी तुम्हाला खरंच असं वाटतं की मला तसूभरही शंका आली नव्हती वगैरे. अहो नव्हती कसली नव्हती आली. रूम मधून पहिला ओये ओये केला ना तेव्हाच कळलं मला शिवाली आहे. एवढं पुढे करायची गरजच नव्हती. पण माझं प्रेम आहे ना तिच्यावर म्हणून एवढं सगळं सहन करतो मी. अरे बसा गप्पा बसा. आता सांगा मला का केलं ते. एवढं नाटक का केलं मला लगेच ऐकायचं. लवकर सांगा. आज सकाळी ती तुमच्या घरी जाणार होती म्हणजे सासरी जाणार होती. तरी तुम्हाला कबूल केलं होतं तसं बरोबर. पण उद्या सकाळी मला 5 वाजता पुण्याला जायचंय. आणि आमच्या घरात 7 वाजता पाणी येतं. पाणी भरायला कोणीच नव्हतं म्हणून म्हटलं ही थांबली असती तर 4 दिवसांनी पाणी येतं आमच्याकडे. पाणी भरायचं होतं ना तेवढाच प्रश्न होता तर मला सांगायचं तसं. मी म्हंटल असतं एवढे दिवस राहिली ती घरी अजून 1 दिवस राहील. हो पण एवढं तिला सुखविंदर वगैरे कशाला बनवायचं. तिला पण अनेक वर्ष पंजाबी कॅरेक्टर करायचं होतं. लहानपणी तिने एकदा बालनाट्यात पंजाबी कॅरेक्टर केलं होतं पण ते बिहारी सारखं वाटत होतं लोकांना. प्रेक्षक पण खवळले होते. मला पण हे शिवालीचे बाबा हो फाटकन मारलं होतं मला 2-3 जणांनी. सारखी मागे लागली होती मला करायचंय. म्हटलं ठीक आहे 15 मिनिटाचं स्किट आहे. फसलं तर फसलं म्हटलं. 15 मिनिट वाया घालवलेत माझे या फालतूगिरीमध्ये बाबा. ओ एका शब्दाने सांगितलं असतं. मी म्हंटल असतं की राहू दे तिला. मी तर म्हंटल असतं मी पण येतो पाणी भरायला. तुम्ही थांबाल पाणी भरायला. अरे झालं की आता प्रॉब्लेम सॉल्व. तो थांबतोय पाणी भरायला. पण बाबा निशिमला ती सुखविंदरची भाषाच येत नाही ना. अरे मी शिकवतो त्याच्यात काय. अरे काय गरज आहे का. सुखविंदरच्या भाषेचा संबंधच नाहीये. नाही निशिम बाबांना खूप छान भाषा शिकवतात. बसा कसं असतं बाळा भाषेचं कसं असतं. भाषेचा अंतरंग जर तुला पकडायचा असेल तर 25 कोसावर भाषा बदलते. हे अरुण कदमांचं पुस्तक आधी घे. ते घेतल्यावर तुला कळेल. आता समजा तुला आता पंजाबी तर येतेच आहे. पंजाबी तुला आता प्रभुत्व निर्माण झालेच आहे. तिथून तू आसामला गेलीस तर आसामला समजा 2
व्यक्ती आल्या आसामी आहेत. तर एक व्यक्ती तर दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली आसामला नको जाऊस तू, कारण ते थोडं त्या लेवलला नको जाऊस, तू खाली उतर या साईडला. खाली उतरल्यावर तुला आधी राजस्थान लागेल. राजस्थानला जर 2 व्यक्ती आल्या समोर तर एक व्यक्ती दुसऱ्याला म्हणू शकते की बाबा राजस्थानी उष्णता खूप असते, तिथे जाऊ नकोस तू राजस्थानला, इथे ये, महाराष्ट्रात ये. महाराष्ट्रात आल्यावर 2 मराठी व्यक्ती समोरासमोर आल्यावर एक मराठी व्यक्ती दुसऱ्या मराठी व्यक्तीला म्हणेल अरे काय म्हणाले मराठी व्यक्तीला अरे हा ठीक आहे हरकत नाही आहे. तर तिथून जर खाली गेलीस तू तर केरळ राज्य आहे. केरळ राज्यात सुद्धा तू म्हणताय ना तिथे तुला काही बोलता येणार नाही. शक्यतो तू घरीच राहा आणि हे घरीच राहा. सह्याच्या सुखविंदर हे खरं आहे विषय काय म्हणणं लब्बे लब्बे परफॉर्मन्स होता एकदम. फार मजा आली. ह्या फॅमिलीचा वेडेपणा कसा वाढतो कसा कमी होतो कुठे जातो हे आम्ही कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही आणि ती ह्याची ब्युटी आहे असं मला वाटतं. तिघांनीही उत्तम टायमिंग, तिघांचंही उत्तम कोऑर्डिनेशन आणि अशक्य परफॉर्मन्स. फार आवडला, मजा आली. मंडळी एका सासूरवाडीत रंगणार आहे जावयांच्या मानापमानाचा खेळ. बघूया तिथे कसा बसतोय विनोदाचा मेळ. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. वने अगं जावई बापू आता कधी पण येतील, तयारी झाली का नाही तुझी? व आले आले आले. एवढी घाई घाई कशाला करता करू नाही तर काय करू? हा काय वने काय बस येत किती चिकनी दिसतेस नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर तुला असं बघितलं आठवतच नाही. मी काय म्हणतो वने ऐक ना, तू अशी ना रोज सजत जा. सॉरी सॉरी लागला काय लागलं नाही पण जरा हलू मार. सॉरी सॉरी. हा मग असे रोज सजत जा. अरे घर सजवण्यापेक्षा ना तुझा सजवण्याचा खर्च जास्त आहे. पण काय हरकत नाही, तू एवढी सुंदर दिसणार असशील ना तर होऊन जाऊ दे खर्च. घाबरतोय का काय मी आहे मग होऊन दे खर्च. पोरी ज्योती ये स्वाती कशा आहे कसली सुंदर दिसतेस आज तू. तिच्यापेक्षा नाही कुठं. असू दे असू दे. किती बारीक झाला आहे त्या. बारीक नाही होणार. आजकाल मी कसा लो कार्ब्स डाएट घेतो का ना. काय घेतो? लो कार्ब्स डाएट म्हणतात तसला. हो तर सगळं मरून ते आज धोंडा महिना म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. बसा पोरी बसा. हो ना. मग नवरं कुठे आहे तुमचं? पप्पानू ते आहेत ना दोघे खाली गाडी पार्क करता वाय. करता वाय दोघं पण? म्हणजे हे गौरव जीजू गाडी पार्क करता वाय आणि आमचे हे त्यांना मदत करता वाय. काय समजले? वय वय ना येतीलच आता. दे लाव क्यू त्यांना. थांबा तिथं थांबा. येऊ नको आतमध्ये. काय धोंडा महिना आहे ना ते कसं आहे जावयांचं दुधाने पाय धुतल्याशिवाय त्यांना आत घेता येत नाही. आणलंच काय आणला. हा बरं बरं बरं. छोटे जावे पुढे या तुम्ही. मोठा कोण आहे? मी आहे ना. पहिले माझे पाय धुतले पाहिजे का नाही? नाही मोठ्या जावयांचा मान पाहिलाय. हा
काय झाला वरडायला तुम्हाला वाचाडे अरे गरम गरम दूध माझ्या पायावर टाकलं गरम गरम हो माझा हात भाजला त्याचा तुम्हाला काही आणि नाही माझ्या पायाची बोट भाजली ना या आतमध्ये सॉरी माफ करा कुठली पद्धत आहे गरम गरम दूध माझ्या पायावर टाकलं यार सॉरी तुला पण काही कळत नाही गरम दूध कसं काय आणलंस तू ते बासुंदीला उकलायला ठेवलं होते आणि तेच दूध घेऊन आले ना बासुंदीचं दूध माझ्या पायावरती गरम गरम सॉरी माफ करा हा बाजूला बाजूला या जाऊ थोडं पुढे या एक मिनिट हा त्याच्या पायाला बरोबर थंड करून दूध दिलंय आता मोठ्याचं भाजलं पण छोट्याचं पण भाजलं पाहिजे काय मोठ्यापेक्षा आता छोट्यांचं लय कामाचं आहेत पाहिजे काय? पाय पाय टेरलिंगचं मशीन चालवतात ना काय करतात टेरलिंगचं मशीन पाय हलवायला लागतात का मी काय जेल पर्याय मी वरच्यावर चालतो नाही या जाऊ तुम्ही बाकी निवांत बसा ज्योतीचे मिस्टर स्वातीचे मिस्टर निवांत बसा निवांत बसा बाकी कसं काय बरा चाललं मस्त मस्त एकदम म्हणजे जरा जेटला गेला नाही अजून पण ठीक आहे आमचे हे अमेरिकेला गेलते ना त्यांना येऊन 1 महिना झाला 1 महिना झाला ना अमेरिकेवर येऊन अजून जेटला काय पित्त झाला असेल सॉरी हा जिजू ठीक आहे ठीक आहे पप्पानू वाव आज काय खास प्लॅन केला वाय आज ना गंजी प्लॅन आहे का जंगी असेल गंजी प्लॅन आपण आतून घालतो ती गंजी प्लॅन जंगी तोच केलाय तेच केलाय तोच केलाय. जंगी प्लॅन केलाय होय जंगी बरं जावई बापू हो स्वातीचं मिस्टर ह्याच्यात कोण आहे मी तो इकडे या हा, इकडे या इकडे हे सतरंजी घे इकडे पहिली हा, एक मिनिट या इकडे या तुम्ही इथं बस काय आहे छोटं जावयानं ना सतरंजीवर बसायचा मान असतो का नाही हा तेव्हा तुम्ही सतरंजीवर बसा तुम्ही पाठावर बसा या पाठावर हो काय आहे मोठ्या जावयांचा मान आहे ना पाठावर बसण्याचा आहे का नाही अरे वा या बस बघितलं का रे मोठा जावई पाठावर बसणार आहे तू बस सतरंजीवर काय झालं ज्योतीचे मिस्टर काय झालं ज्योती मिस्टर काय झालं नाही काही नाही इथं वर तिला आला होता ना तो टॉसला इथे मी काय म्हणतो जावई बापू तुम्ही ना टीटीचं इंजेक्शन घ्या हा काय प्रॉब्लेम होणार नाही तू काय तोंडाकडे बघते मग आणि काय करू आरतीचा ताट घेऊन ये आरतीचा ताट घेऊन ये बरं जावई बापू वासाडी पडली दोघांवरती बरं संसार कसा काय झालाय तुमचा एकदम मस्त म्हणजे वय काय अमेरिकेला जाऊन आलो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर ना बसलास बसायचं होतं कळलं असतं अमेरिका कशी आहे म्हणून किती कौतुक झालं ना आता अमेरिका आला ना अमेरिका इकडे बोलायची गरज आहे कसं बोलता वाय तुम्ही असा बोलता वाय. जीजू सॉरी हा नाही. पण नाही आम्हाला सगळ्यांना ना लय अभिमान वाटतो हा जीजू तुमचा फॅमिलीतून पहिल्यांदा कोणीतरी अमेरिकेला गेला वाय काय चिकने चिकने फोटो आले आहे जीजू तुमचे हो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ते आपलं काय असतं ते ब्रुकलिन ब्रिज लास वेगास युनिव्हर्सल स्टुडिओ नायगरा सगळं बघितलं यांनी तू कसं पाहिलं वायस ग व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ कॉल सतत व्हिडिओ कॉल दिवस रात्र व्हिडिओ कॉल त्यांनी मला सक्त ताकीद दिली होती रात्र का असे ना तू झोपलेली का असे ना तुला बघायचं का नसो मी तुला अमेरिका दाखवणार म्हणजे दाखवणार जीजू मस्त आले फोटो सगळे थँक्यू ते नायगरा धबधब्याचे फोटो पाहिले का तुम्ही आहेत माझ्या मोबाईल मध्ये 1 नंबर बघितलं ना आम्ही एवढ्या मोठ्या धबधब्यात गप्पी मासा पहिल्यांदा बघितला गप्पी बस गप्प बस ती कॉमेडी तिथे ठेवू राहणार तुमचा आरतीचा ताट वालू म्हणजे स्वातीच्या मिस्टरांना पहिल्यांदा एक मिनिट काय हो मोठ्या जाव्यांना मी टीला लावणार लावा पटकन लावा टीला नाही लागला तो टीला लागला नाही तो अरे टिळा लावताना मागे जाता टिळा कसा काय लागणार मला नाही ती आमची प्रथा आहे का नाही मागे पुढे अरे टिळा लावून मग मागे पुढे करा ना त्याला बरोबर टिळा लावला तुम्ही नाही होई ते आमचं औक्षण नृत्य आहे ना बोलत
नाही जमलं तेव्हा तुम्ही बरोबर आलं असतो ना माझ्या ह्या गिरकीला मग बरोबर तुम्हाला तिला लागला असता का नाही चल तुझा बाप मुद्दाम करतो. तू एक काम कर आरती ताट ठेव ये पुरी नो बसा ये. हा, मी काय म्हणतो म्हणे ते सोन्याचं दागिना आणलेलं आहे ते द्यायला नको तुम्ही आणा मी आणतो बरोबर हा? बसा, पटकन बसा. आणतो बसा हा स्वाती ज्योती तुम्ही का ग गप गप आहे डायलॉगच नाही हाय म्हणून गप 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 आला अरे हा हा बघ हा दोघांचं 2 हा बॉक्स आणलेला आहे थांब जरा पण हा पहिलं मी काय म्हणतो काय? त्यांच्यापासून सुरुवात करतो हा, हा, हे घे बॉक्स ठेव इकडे हे घ्या जावई बापू हा बघा तुमचा डी पण ह्याच्यात लिहिलेला आहे मी बरोबर हा, ही आहे का नाही? फोटो, हा, 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 घ्या. फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. ज्योती, हा, फोटो काढ लवकर. नाही, हा असं पुढे ठेवा म्हणजे कसं? तिथं उभी राहा, तिथं. हा हा असं पुढे ठेवा हा 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 ठेवा वा वा हा आहे का नाही आवडलं का नाही तुम्हाला हा बरं यांना तुम्हाला पण आणलेला आहे हा तुम्ही काळजी करू नको हा हो मग हे बघा आता कसं तुमच्या नावाचाच आणलेला आहे जी हा डी 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 कसा काय आला डी कसं काय तेच कळत नाही आता नाही सुटत माझ्या हातात नाही कोण नाही, माझ्या हातात ना आता सुटत नाही मी त्याच्याचा वाट लावतो सोनाराची वाट लावतो त्याला लिहून दिलं होता कागदावर जी आणि डी तरी त्यानं डी लावला नाही तर नाही आता गेला नाही ना आता डी म्हटलं याला द्यावा लागणार का मला हलू कसं काय चालेल फोटो 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 पटकन फोटो नाही आता घ्या अरे हो आता सोनार गेला बाजूला तू अब काय वाटत तुम्ही बसा त्याला बघतो आता काय करायचं त्याला अरे पण ते नाही 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 थांब, एक मिनिट हलू हलू पण काय हलू कागदावर त्याला लिहून दिला होता का नाही होय, हा? दिला होता. मोठ्या जावांचा जी आणि छोट्या जावांचा डी बोला, बोला. हॅलो अहो तुम्ही मोठ्या जावांच्या जी मध्ये डी का घातला नाही नाही तसं नव्ह म्हणजे आमचे छोटे जावं आहेत ना हा त्यांच्यामध्ये डी लावला तो बरोबर आहे पण मोठ्या जावयांच्या जी मध्ये तुम्ही डी लावला ना त्याच्यामुळे काय झालं छोट्या जावयांना 2 डी झालेला आहेत आता जी साठी तुम्हाला आम्ही पैसे दिलेलं होतं ना आता तर म्हणतात मला जी नाही त्याच्यामुळे रुसलं आता डी 2 म्हटल्यावर तर रुसणारच ना त्यांना जी नको मग जी नाही म्हणून ठेवा पण बस साडी पडली तुमच्या तोंडा वाट लावली सगळी सोडणार नाही त्याला मी त्या सोडणार नाही माणसाला सोडणार नाही काही नाही काय घाबरू नको ते द्या ना मला अरे ते कसं तुम्हाला देणार तर 2 डी आहेत का नाही तुमचा कसा अध्यक्षर जी येतं मग तुम्हाला कसं देणार मग ते काढतो पण चेन घालतो ना मला द्या ते नाही नाही तसं नाही हा बघा तुम्हाला मी तोडीस तोड दुसरी गोष्ट देतो काय काळजी करू नका हे घ्या एक मिनिट हे घ्या ह्या घ्या 2 लवंगा तुम्हाला तोडीस तोड आहे हा सोन्याच्या बदली 2 लवंगा हा मग ह्या थोडी सोड आहेत तोडीस तोड भिकाऱ्या, पातळ्या. काय तर अजून गिफ्ट आणलेलं द्यायला नको ऐका जावई बापू धोंडा महिना त्या प्रमाण तुम्हाला सगळं आणलेलं आहे सगळं तुम्ही त्याला देता मला नाही, दिलंय. नाही, असं कसं अजून शेवटचं आहे ना वॉशिंग मशीन तुमच्यासाठी आहे आणि वाहन यांच्यासाठी आहे का नाही 1 मिनिट वाहन कोणाला छोटे जावई त्यांना हे मला पटणार नाही असं असं कसं पटणार? मला वाहन पाहिजे त्याला वॉशिंग मशीन द्या नाही व पण आमचं ते आधीच ठरलंय नाही नाही पण मी जातो मला नको नाही, नाही, पण असं कसं? चालेल चालेल मला काही प्रॉब्लेम नाहीये मी काय अमेरिकेला जाऊन आलो ना मला चालेल नाही चालेल ठीक हा, त्याला आहे चालेल. पण तुम्हाला वाहन हा, मला- आणि त्यांना वॉशिंग हा, मशीन एक washing मिनिट हा. एक काम कर हा बघ हा भाऊचे त्यांना देस ही वावचार आहे आणि हे बघा वारंटी काढा. MAG इलेक्ट्रॉनिक्स आहे ना तिथं जा हा तिथनं घेऊन जा जाताना तेवढी वॉशिंग मशीन वॉरंटी कार्ड आहे हा एक मिनिट हा गडबड नको या हा. बरोबर घेतलेला आहे चट ना हा वरचं गाड बघू घ्या घ्या वाहन कोल्हापूर चप्पल हा वाहन तुम्हीच म्हटलं ना मला वाहन पाहिजे म्हणू नाही नाही वाहन म्हणजे हे नाही वाहन म्हणजे हे पाहिजे होतं नाही नाही आम्ही चप्पललाच वाहन म्हणताव का नाही स्वाती बघितले का 2 पेंडंट वॉशिंग मशीन सासरी बुवा वाव फुल्ली ऑटोमॅटिक आहे ना फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे काय हो बाथरूम मधलं सगळं कपडे तुमची मशीन घेऊन झाली तिकडच्या तिकडे धुवून दिलं माहिती फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे खाऊन बघ वा 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 अधिक मासाचं हे हास्याचं वाण फारच छान होतं झकास परफॉर्मन्स प्रसादा उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता सगळ्या मुली फार गोड दिसत आहेत वंडरफुल मजा आली मस्त मस्त
आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.